मनोज जरांगे पाटील मुंबईत आले आणि जी.आर. घेऊन माघारी परतले। पण आता याच जी.आर. विरोधात ओबीसी नेते एकवटलेत। ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुद्धा आज पार पडली आणि जी.आर. वरून छगन भुजबळ आक्रमक झालेत। सरकारलाच त्यांनी धारेवर धरलंय। तर दुसरीकडे हैदराबाद गॅजेटनुसार प्रशासन आता कामाला लागलंय। नेमकं काय घडलंय आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण पाहूयात। मराठा आरक्षण भुजबळांचं टशन। ओबीसी उपसमितीची बैठक भुजबळ मुंडे आक्रमक। सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी या वादाला तोंड फुटलं। ओबीसींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने ओबीसी उपसमिती गठीत केली। या ओबीसी उपसमितीच्या पहिल्याच बैठकीत छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। छगन भुजबळांनी सरकारनं काढलेल्या जी.आर. मधील मराठा शब्दावर आक्षेप घेतला। सर्व कागदपत्र पुरावे सादर करत भुजबळांनी हैदराबाद गॅझेटच्या जी.आर. मधल्या त्रुटी दाखवल्या। ज्याच्याकडे पुरावे नाहीत त्यांना ओबीसी कुणबी दाखले देणं चुकीचं आहे असं देखील भुजबळांनी स्पष्ट केलं। मराठा समाजासाठी काढलेल्या जी.आर. मुळे ओबीसींना फटका बसतोय असंही सांगितलं। छगन भुजबळांपाठोपाठ पंकजा मुंडे देखील जी.आर. विरोधात आक्रमक झाल्या। अवैधरित्या कुणबी दाखले दिल्यास ओबीसींच्या अधिकारावर गदा येईल असं म्हणत पंकजा मुंडेंनी देखील नाराजी व्यक्त केली। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये गेले अनेक दशक हा विषय चालू आहे आणि या विषयामध्ये साहजिक आहे की याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांचं जे मत आहे ते मत तसंच असणार आहे। कारण कोणत्याही ऑलरेडी सामाजिक मागासलेल्या वर्गामध्ये आणखी आपण आरक्षणामध्ये लोक घेण्यासाठी सहजतः त्याचं स्वागत होत नाही। पण तरीही ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुणबीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही, पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आत्तापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे। यामुळे ओबीसी समाज हा मुळात सामाजिक मागासलेपण भोगतोय। त्यामुळे ओबीसी समाज खरं तर राजकीयदृष्ट्या सुद्धा मागासलेला आहे। मराठा समाजाला राजकीय मागासलेपण नाही, समृद्ध राजकीयदृष्ट्या मराठा समाज आहे आणि अशा वेळी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांवर सुद्धा गदा येणार नाही या संदर्भामुळे त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे। छगन भुजबळ हे सत्तेत मंत्री आहेत आणि त्यांनीच घेतलेल्या भूमिकेमुळे सरकार समोर आता नवी अडचण निर्माण झाली आहे। छगन भुजबळांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी भुजबळांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करण्याची भूमिका घेतली आहे। माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, तर त्यांच्या मनात काही दुराग्रह असेल, काही शंका असेल तर मी स्वतः त्यांना भेटून त्यांचा तो गैरसमज दूर करायला तयार आहे। शेवटी सरकारची पहिल्यापासून भूमिका आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। या बाबतीत शासनाची भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे। मी ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांच्याशी मी बोललो आहे। आम्ही दोघं आता चर्चा करतो आहे की त्यांच्या उपसमितीत काय प्रश्न उपस्थित झाले आहेत, आमच्या समितीने काय चर्चा केली, तर त्यांच्याबरोबर आम्ही दोघे बसून ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र जे रक्तातले नातेवाईक आहेत त्यांना देखील कुणबी नोंदीचा पुरावा द्यावाच लागेल असं म्हटलंय। आणि या चर्चेमध्ये एकच भूमिका सर्वांची आहे की जे कुणबी नोंदी आहे त्या नोंदी जी काही जी.आर. प्रमाणे निघेल त्या शोधून त्या कुठल्याही चुकीच्या पद्धतीच्या नोंदी दाखवू नये। चुकीच्या पद्धतीच्या नोंदी कुठल्याही समितीने त्या मान्य करू नये। मग ते ग्राम समिती असेल किंवा वंशावळ समिती असेल किंवा आमचे एडीओ तहसीलदार असतील, त्यांनी चुकीच्या नोंदीच्या आधारावर कोणतेही ओबीसीचे प्रमाणपत्र इश्यू करू नये। दुसरीकडे हैदराबाद गॅझेट नोंदणीनुसार प्रमाणपत्र वाटपाला आता वेग आलाय। प्रमाणपत्र वाटपासाठी गाव पातळीवर समित्या तयार करण्यात आल्या। संभाजीनगर जिल्ह्यातील या समित्यांना उद्यापासून प्रशिक्षण दिलं जाणार आहे। आणि या चर्चेमध्ये एकच भूमिका सर्वांची आहे की जे कुणबी नोंदी आहे त्या नोंदी जी काही जी.आर. प्रमाणे निघेल
त्या शोधून त्या कुठल्याही चुकीच्या पद्धतीच्या नोंदी दाखवू नये. चुकीच्या पद्धतीच्या नोंदी कुठल्याही समितीने त्या मान्य करू नये. मग ते ग्राम समिती असेल किंवा वंशावळ समिती असेल किंवा आमचे ADO तहसीलदार असतील, त्यांनी चुकीच्या नोंदीच्या आधारावर कोणतेही OBCचे प्रमाणपत्र इश्यू करू नये. मराठा आरक्षणाच्या GR वरून आता कायदेशीर लढाई देखील सुरू होणार आहे. महसूल मंत्री आणि OBC उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची वकील गुणरत्न सदावर्तेंनी भेट घेतली. सदावर्तेंनी सरकारला 3 दिवसात भूमिका स्पष्ट करण्याचं अल्टिमेटम दिलंय. त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे जे नाहीत त्यांना प्रमाणपत्र द्या म्हणणं हे रूलचं प्रोटेक्शन नाहीये, हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे. माननीय मंत्री महोदयांनी 3 दिवसामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट मी आपल्या माध्यमातून शेवटच्या माझ्या तांड्यावरल्या याडीला सांगत आहे, माझ्या शेवटच्या याडीला सांगत आहे, माझ्या धनगर भावाला सांगत आहे. आरक्षणावरून सुरू झालेला मराठा विरुद्ध OBC सामना आता कायदेशीर कचाट्यात पुन्हा अडकू शकतो. त्यामुळे जरांगे आरक्षण मिळवण्यासाठी आता काय भूमिका घेणार आणि GR टिकवण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार हे महत्त्वाचं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.